विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026च्या तयारीकरिता आपण मागील वर्षाच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधील युनिट वाईज क्वेश्चन्स डिस्कस करायला सुरुवात केलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 एप्रिल 2017च्या परीक्षेतील युनिट वाईज क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. या मागील जे प्रश्नपत्रिकेतील क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा कारण प्रत्येक प्रश्नाचं आपण डिटेल एक्सप्लेनेशन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1चा कंप्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्याची लाईव्ह बॅच येत्या 1 एप्रिल पासून सुरू होत आहे. या कंप्लीट कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो, जो की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनचा तुम्हाला फायदा असा होतो की तुम्हाला काहीही डाऊट असेल, काहीही मनामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही ते लाईव्ह विचारू शकता आणि लाईव्ह त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला लाईव्ह सेशन काही कारणास्तव अटेंड करता नाही आलं तर रेकॉर्डेड सेशन पाहून तुम्ही ते कंप्लीट करू शकता. त्यासोबतच स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज एमसीक्यूज, नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीजचं पीडीएफ या सर्व गोष्टी या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. तर हा पहिला प्रश्न आहे MS सेट 2017च्या प्रश्नपत्रिकेमधला. काय म्हणतोय की द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज टू. अध्यापन जे आहे, टीचिंग जे आहे, त्याचा मुख्य उद्देश काय आहे? त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत. ते 4 ऑप्शन्स काय सांगतायत की टू फॅसिलिटेट लर्निंग, म्हणजे शिक्षण किंवा शिकणे हे सुलभ करण्यासाठी. ठीक आहे. टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट अननोन फॅक्ट्स, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीयेत, जे आपल्याला इन्फॉर्म नाहीये त्या गोष्टी किंवा त्या फॅक्ट्स बद्दल इन्फॉर्मेशन मिळवणे. किंवा टू यूज टीचिंग एड्स टू सिम्प्लिफाय द कंटेंट. टीचिंग एड्स म्हणजे काय? टीचिंग एड्स म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल एड्स है ना, काही प्रोजेक्टर्स, बोर्ड्स, चार्ट्स, या गोष्टी काय आहेत, याला टीचिंग एड्स म्हटले जातात. ठीक आहे. मग त्याचा उपयोग करून जो कंटेंट आहे, की सामग्री जी आहे, त्याला काय करणं? सुलभ करणं. त्यानंतर ऑप्शन डी काय म्हणतोय? टू फॉर्म गुड लर्निंग हॅबिट्स इन स्टुडंट्स. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी टीचिंगचं एक ऑब्जेक्टिव्ह असणं गरजेचं आहे, है ना. तर या चारही ऑप्शन्स मध्ये जर बघायला गेलं तर चारही ऑप्शन जवळपास आपल्याला बरोबर वाटतात, है ना. की टीचिंगचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे, अध्यापनाचं मुख्य उद्देश जे आहे, हे चारही ऑप्शन्स आपल्याला बरोबर वाटत आहेत. परंतु यामध्ये एकच ऑप्शन राईट आहे, है ना. त्यामध्ये कुठलं राईट ऑप्शन असेल हे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आधी सांगायचं. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर, है ना. यामध्ये बघा, करेक्ट आन्सर जवळपास जे सगळ्यात जास्त ऍप्रोप्रिएट आहे, राईट, क्वेश्चनला सगळ्यात जास्त ऍप्रोप्रिएट जे आहे ते आन्सर काय आहे, तर ते आहे टू फॅसिलिटेट लर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन इज अकॅडमिक लर्निंग टाइम डज नॉट डिपेंड अपॉन, है ना. अकॅडमिक लर्निंग टाइम जो असतो, शिक्षण वेळ जे असते, शैक्षणिक शिक्षण वेळ, ती कशावरती अवलंबून नाहीये. कंटेंट, डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट, टाइम स्पेंड फॉर लर्निंग, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. ठीक आहे. सर्वांनी याचं उत्तर जे काही तुमचं ऑप्शन ए बी सी डी आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण या प्रश्नामध्ये काय विचारलंय की अकॅडमिक लर्निंग टाइम जो असतो, शैक्षणिक शिक्षण वेळ, हे कशावरती अवलंबून आहे, कंटेंट वरती आहे, डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट आहे, टाइम स्पेंड फॉर लर्निंग आहे, की स्टुडंटचा ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग आहे, है ना. जसा आपला कार्यकाळ असतो, है ना, बीकॉम, एमकॉम, MA BA, हा जो कार्यकाळ जो ठरवलेला आहे तो कशावरती डिपेंड आहे? कंटेंट वरती डिपेंड आहे, तुमची सामग्री जी लेवल जी आहे कंटेंटची त्याच्यावरती आहे, का शिकवण्याच्या वेळेवरती आहे, का स्टुडंटच्या ॲटिट्यूड वरती आहे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, विद्यार्थ्यांची शिकण्याची वृत्ती, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स
learning. नेक्स्ट क्वेश्चन इज इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी एक अशी इसेन्शियल क्वालिटी आहे, सर्वोत्तम, ठीक आहे, जी की बेस्ट टीचरला संबोधत असते. काय म्हणतात ऑप्शन? तर स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज, मजबूत विषयाचं ज्ञान, जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग, म्हणजे अध्यापनाची खरी एक आवड असली पाहिजे, लँग्वेज फ्लुएन्सी, भाषेचा ओघ असला पाहिजे, गुड प्रेझेंटेशन, उत्तम सादरीकरण टीचरमध्ये असलं पाहिजे. मग यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर सर्वच ऑप्शन असे वाटतात की दीज आर दी ऑल राईट ऑप्शन्स विच रिप्रेझेंट द बेस्ट टीचर, राईट. तर हे सर्वच क्वालिटी असे आहेत की जे शिक्षक, चांगला शिक्षक म्हणून काय करत असतात, एक संबोधत असतात, है ना. परंतु यामध्ये एकच असा ऑप्शन आहे जे की सर्वोत्तम, है ना, सर्वोत्तम शिक्षक आहे असं दर्शवत असतं किंवा त्याची एक क्वालिटी आहे, है ना. मग ती कुठली क्वालिटी आहे जी की बाकी सर्व ऑप्शन्सला कमी आहे, ठीक आहे, सॉरी, बाकी सर्व ऑप्शन्स पैकी थोडंसं जास्त आहे, है ना, जे की बेस्ट टीचर साठी एक सर्वोत्तम क्वालिटी आहे, ठीक आहे. मग ते स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज आहे का, जेन्युइन इंटरेस्ट आहे, लँग्वेज फ्लुएन्सी, गुड प्रेझेंटेशन, है ना. तर यामध्ये बघा एक अशी क्वालिटी आहे जी की ती क्वालिटी जर शिक्षकामध्ये नसेल तर बाकी क्वालिटी असून सुद्धा त्याचा काही फायदा होत नाही, अशा प्रकारचा यामध्ये एक भाग आहे. तर ती आहे ऑप्शन बी, जेन्युइन इंटरेस्ट इन द टीचिंग. Next question is, in the method of teaching, teacher uses maxim known as specific to general. ठीक आहे, अशी एक पद्धत आहे टीचिंग मध्ये ज्यामध्ये की स्पेसिफिक टू जनरल अशी एक पद्धत वापरली जाते. मग ती पद्धत कोणती आहे? अनालिटिकल आहे, सिंथेसिस आहे, इंडक्टिव्ह आहे की डिडक्टिव्ह आहे? ठीक आहे, सर्वांनी याचा राईट आन्सर द्यायचा आहे. या चार ऑप्शन्स पैकी ए बी सी डी कुठलं राईट आन्सर आहे जे की काय दर्शवतं, एक टीचिंग मॅगझिन, ज्याला की काय म्हटलं जातं, स्पेसिफिक टू जनरल, है ना. भरपूर विद्यार्थ्यांना माहिती असेल की स्पेसिफिक टू जनरल पण असतं आणि जनरल टू स्पेसिफिक असे दोन पद्धती असतात, ठीक आहे. मग यामध्ये काय आहे राईट आन्सर आहे स्पेसिफिक टू जनरल मीन्स इंडक्टिव्ह. पुढे बघा, सिलेक्शन ऑफ द टीचिंग एड्स डिपेंड्स लार्जली ऑन. टीचिंग एड्स जे असतात जसे की चार्ट असेल, टीचिंग ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील, है ना, या सर्व गोष्टी आपण कशाच्या आधारावरती सिलेक्ट करत असतो. मग एज ऑफ स्टुडंट्स वरती, इंटरेस्ट ऑफ स्टुडंट्स, एज अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट्स की एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ द स्टुडंट्स, ठीक आहे. मग या चार ऑप्शन्स पैकी कुठला ऑप्शन अप्रोप्रिएट आहे? तर ऑप्शन डी, म्हणजे विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल लेवल कुठले आहे, विद्यार्थ्यांची एज कुठली आहे, है ना, या गोष्टी आपण कन्सिडर करत असतो कशासाठी, टीचिंग एड्स यूज करण्यासाठी. मिस सिंधू कंडक्ट्स क्वेश्चन आन्सर सेशन इन हर क्लास. ठीक आहे, सिंधू काय करतायत, त्यांच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तरे घेत आहेत. मग हे कुठल्या प्रकारचं मूल्यांकन आहे? आकारिक म्हणजे फॉर्मेटिव्ह, साकारिक म्हणजे समेटिव्ह, निदानात्मक म्हणजे डायग्नोस्टिक की संकलित म्हणजे क्युम्युलेटिव्ह? तर ते आहे फॉर्मेटिव्ह. ठीक आहे, बघा 16 एप्रिल 2017चा हा प्रश्न आहे पेपर 1 मधला. टू राईट स्टेटमेंट म्हणजेच आपण डॉट 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 चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबद्धपणे लिहू शकतो, याला काय म्हणतात? ॲक्युरेट, सायंटिफिक, लॉजिकल की क्लिअर? तर ऑब्व्हियसली हे काय आहे, हे लॉजिकल आहे, कारण आपण काय करतोय, प्रत्येक स्टेटमेंट जो आहे स्टेप बाय स्टेप कोहरंट मॅनर मध्ये लिहितो आहोत, त्याला काय म्हटलं जातं, लॉजिकल आहे.
खालीलपैकी एक डॉट 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 ही संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञा प्रणाली आहे. एंड नोट, टर्निटिन, कॉपीस्केप की वायपर. राईट. बघा असं आहे की वन ऑफ द फॉलोइंग इज रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. काय आहे? रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. तो कुठला आहे? तर तो आहे एंड नोट. ठीक आहे. पुढे, संशोधन लेखाचे सुरुवातीस लिहिला जातो किंवा लिहिले जाते त्याला काय म्हटलं जातं? समरी म्हटलं जातं, अब्स्ट्रॅक्ट म्हटलं जातं, सिनॉप्सिस म्हटलं जातं की प्रिफेस म्हटलं जातं. है ना? जेव्हा रिसर्च आर्टिकल लिहिला जातो, है ना, त्याच्या सुरुवातीला, है ना, रिसर्च आर्टिकलच्या सुरुवातीला काय असतं? समरी असतं, अब्स्ट्रॅक्ट असतं की सिनॉप्सिस असतं की प्रिफेस असतं? तर ते काय असतं? अब्स्ट्रॅक्ट. त्याला आपण सारांश म्हणतो. ज्यामध्ये रिसर्चमध्ये आपण काय केलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, काय तथ्य किंवा रिसर्चचा जो मुद्दा आहे मेन, तो सारांश रूपामध्ये आपल्याला लिहायचा असतो. पुढे, जो प्रस्ताव तत्कालीन स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यास डॉट 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 गृहीतक असं म्हटलं जातं. वन साइडेड, इंडक्टिव्ह, वर्किंग की नॉन डिरेक्शनल. अ प्रपोजल दॅट मे बी प्रोव्हिजनली सर्व ॲज अ स्टार्टिंग पॉइंट फॉर फर्दर रिसर्च इज नोन ॲज. ते आहे वर्किंग. ठीक आहे. कुठला आहे? वर्किंग हायपोथेसिस. राईट. कारण तो काय होणार आहे पुढे, है ना, पुढे पुढे सुद्धा तो सुरू करण्यासाठी वापरला जाणार आहे. म्हणजे पुढे सुद्धा तो वापरला जाणार आहे. बरोबर. त्यामुळे त्याला वर्किंग म्हटलं जातं. ज्या संशोधन पत्रिकांचा उच्च त्या इतर पत्रिकांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते. राईट. रिसर्च जर्नल्स विथ अ हाय डॉट 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 आर कॉमनली कन्सिडर्ड to be more important than those with lower ones. Egan factor, H index, impact factor की I10 स्कोर, है ना. इम्पॅक्ट फॅक्टर वरती खूपदा प्रश्न एक्झामिनेशन मध्ये विचारलेले आहेत. याला तुम्ही हायलाइट करून ठेवा किंवा इम्पॉर्टंट म्हणून ठेवा, त्याला तरी चालेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, या अल्पकालीन सखोल पाठ्यक्रमात लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यास महत्त्व दिले जाते. अ डॉट 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 इज अ शॉर्ट टर्म इंटेन्सिव्ह कोर्स फॉर स्मॉल ग्रुप एम्फसाइजिंग प्रॉब्लेम सॉल्विंग और लर्निंग न्यूअर टेक्निक. त्याला काय म्हटलं जातं? वर्कशॉप म्हणतात, सेमिनार म्हणतात, समर स्कूल म्हणतात की रिफ्रेशर कोर्स? तर त्याला म्हटलं जातं वर्कशॉप, कार्यशाळा. ठीक आहे. 2017 मधला हा प्रश्न आहे. भारतीय माध्यमांच्या संदर्भात, माध्यमांच्या म्हणजे मीडियाच्या, ठीक आहे, या संदर्भात PCI, CBFC, NBA आणि ASCI या लघुरूपांनी निर्देशित होणाऱ्या घटकांना एकत्रितपणे काय संबोधले जाते? मीडिया ओनर्स ऑर्गनायझेशन की सेट ऑफ मीडिया लॉज इन कॉन्स्टिट्यूशन की मीडिया रेग्युलेटरी बॉडीज की ऑडियन्स मेजरमेंट बॉडीज? तर याचा राईट आन्सर आहे मीडिया रेग्युलेटरी बॉडीज. ठीक आहे. बघा, PCI काय आहे? PCI म्हणजे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, भारतीय पत्रकार परिषद आहे. राईट. त्यानंतर CBFC जी आहे ती आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म्स, जे की सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म्स सर्टिफिकेशन. राईट. हे संस्था काय करतात? चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याचं कार्य करत असतं. त्यानंतर आहे NBA, न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन. ही संस्था TV न्यूज चॅनल साठी आहे, जी की स्वतःची नियामक संस्था आहे. राईट. त्यानंतर ASCI आहे, है ना, ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया. ही काय करते? जाहिरात क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रासाठी स्वयंनियामक संस्था आहे. राईट. आणि आपलं हे राहिलं काय म्हणतात त्याला, PCI, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. ही काय करते? ही संस्था प्रिंट मीडियासाठी बनवली गेलेली संस्था आहे, जे पत्रकारितेचे नैतिक मूल्य राखणं असेल, चुकीची माहिती पसरवणं किंवा न पसरवणं असेल, है ना, किंवा असे माहिती देणाऱ्या वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा हे PCI करतात. ठीक आहे. सर, सो यांना एकत्रितपणे मीडिया रेग्युलेटरी बॉडीज असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, व्हॉट इज प्रसार भारती? प्रसार भारती म्हणजे काय? तर प्रसार भारती म्हणजे आहे तुमचं ऑप्शन डी, अन ऑटोनॉमस बॉडी फॉर पब्लिक रेडिओ अँड TV ब्रॉडकास्टिंग. समजते का? बघा,
प्रसार भारती जी आहे ही भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे, जी की 1997 मध्ये स्थापन करण्यात आली होती. आणि यामध्ये दोन मुख्य घटक आहेत. एक म्हणजे तुमचं ऑल इंडिया रेडिओ आणि दुसरं म्हणजे तुमचं दूरदर्शन. ठीक आहे, डीडी त्याला आपण म्हणतो. आणि भारतामधल्या नागरिकांना, भारतामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी, त्यांना शिक्षण देण्यासाठी, माहिती देण्यासाठी, मनोरंजन देण्यासाठी, है ना, त्यांना या सर्व सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या भाषांमधून याचं प्रसारण करण्यात आलं होतं. आणि जे काही इन्फॉर्मेशन आहे, है ना, कुठल्याही बाबतीत असेल ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सुरू करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट स्टेटमेंट इन द कंटेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन. संज्ञापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? आता हे विधान वाचायला लागतील आपल्याला सर्व. निशब्द संज्ञापन सशब्द संज्ञापनाच्या आधी अस्तित्वात आले. की ऑप्शन बी, निशब्द संदेश हे संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतात. की ऑप्शन सी, निशब्द खुणा व चिन्हे सशब्द संदेशाला पूरक ठरू शकतात व विरोधीही ठरू शकतात. की ऑप्शन डी, सशब्द संज्ञापन क्षमतांच्या तुलनेत निशब्द संज्ञापन क्षमता अधिक अंतस्फूर्त असतात. अशा प्रकारचा प्रश्न 2016च्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला गेला होता. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी किंवा ऑप्शन 2 म्हटलं तरी चालेल. नॉन व्हर्बल मेसेज आर कल्चर अँड कंटेक्स्ट इंडिपेंडेंट. बरोबर, हे विधान बरोबर आहे, सॉरी म्हणजे हे उत्तर बरोबर आहे, परंतु विधान चुकीचं आहे. समजते का? कारण ऑप्शन बी मध्ये काय सांगितलंय की नॉन व्हर्बल मेसेज आर कल्चर अँड कंटेक्स्ट इंडिपेंडेंट. निशब्द संदेश हे संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतात. बरोबर ना. आता निशब्द संदेश जो आहे तो प्रत्येक वेळा किंवा भरपूर वेळा, है ना, संस्कृतीनुसार वेगळे अर्थ व्यक्त करतात. फॉर एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर एखाद्या हाताचा इशारा आहे किंवा एखाद्या हाताच्या इशाऱ्याचा अर्थ एक देशात सकारात्मक असतो, परंतु तोच दुसऱ्या देशात नकारात्मक किंवा अपमानकारक पण असू शकतो. समजते? त्यामध्ये संदर्भही महत्वाचा असतो. हसणे हे आनंदाचं चिन्ह असू शकतं, पण काही वेळा ते उपहास किंवा लाजेखुशी सुद्धा दर्शवू शकतात. त्यामुळे निशब्द संदेश संस्कृती व संदर्भावर अवलंबून असतात. ठीक आहे. पुढील प्रश्न काय म्हणतोय, मानवी संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, व्यक्तिअंतर्गत संज्ञापन, गट संज्ञापन व जनसंज्ञापन असे वर्गीकरण मुख्यत्वे कोणत्या निकषावर केले जाते? असा प्रश्न 2015च्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला गेला होता. एक्झॅक्टली असाच प्रश्न. ऑप्शन्स काय आहेत? संज्ञापनासाठी वापरलेल्या तांत्रिक माध्यमावर, की संज्ञापनामध्ये आदान प्रदान झालेल्या संदेशाच्या स्वरूपावर, की संज्ञापनामध्ये सहभागी सदस्यांच्या संख्येवर, की संज्ञापनाच्या प्रभाव क्षमतेवर व परिणामकारकतेवर. तर याचा राईट आन्सर आहे सहभागी सदस्यांच्या संख्येवर. कम्युनिकेशन ग्रुप कम्युनिकेशन आहे, इंट्रापर्सनल आहे, इंटरपर्सनल आहे की मास कम्युनिकेशन आहे, हे लोकांच्या सहभागावरती किंवा किती लोक सहभागी आहेत त्याच्यावरती डिपेंड असतं. पुढील प्रश्न, पुढीलपैकी योग्य जोडी ओळखायची आपल्याला. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर. त्यामध्ये काय बघा, टीचर इन क्लासरूम ग्रुप कम्युनिकेशन, इव्हॅल्युएशन आन्सर शीट नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, टीचिंग विथ पॉवर पॉइंट मास कम्युनिकेशन, डिबेटिंग इन क्लासरूम फॅटिक कम्युनिकेशन. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए. ठीक आहे, ऑप्शन ए यामध्ये करेक्ट आहे, म्हणजेच टीचिंग इन क्लासरूम ग्रुप कम्युनिकेशन. बरोबर ना. कारण वर्गामध्ये शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतात तेव्हा ते एका गटाशी संवाद करत असतात, एका ग्रुपशी संवाद करत असतात, म्हणजेच त्याच्यामध्ये 3 किंवा 3 पेक्षा अधिक व्यक्ती असतात. राईट, म्हणून त्याला ग्रुप कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन बी बघा, इव्हॅल्युएशन आन्सर शीट नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. पहिली गोष्ट तर याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे संवादाबद्दल, है ना. तर इव्हॅल्युएशन करणं ही मूल्यमापन करण्याचं किंवा मूल्यांकन प्रक्रिया ही संवाद आहे का? नाही. राईट.
आणि कोणताही संदेश पाठवला जात नाही म्हणून याला संज्ञापन म्हणता येणारच नाही. सो संज्ञापन विचारल्यामुळे याच्यामध्ये इव्हॅल्युएशनचा जो ऑप्शन आहे तो येणार नाही. राईट. त्यानंतर टीचिंग विथ पॉवर पॉइंट हे मास कम्युनिकेशन आहे का? ठीक आहे, हे पण चुकीचं आहे. पॉवर पॉइंट आपण वापरून शिकवू शकतो है ना. आणि हे काय आहे, हे एक टूल आहे, हे शिक्षणाच्या मध्ये वापरलं गेलेलं एक साधन आहे. पण जर ते वर्गातच वापरलं जात असेल तर ते ग्रुप कम्युनिकेशन होणार, ते मास कम्युनिकेशन कसं होणार? बरोबर ना. सो हे सुद्धा चुकीचं ठरतं. आणि डिबेटिंग इन क्लासरूम फॅटिक कम्युनिकेशन. फॅटिक कम्युनिकेशन म्हणजे काय ते पहिलं माहिती पाहिजे है ना. त्याचा अर्थ आहे शिष्टाचाराच्या स्वरूपाचा संवाद. लाईक हॅलो, हाव आर यू, गुड मॉर्निंग, त्याला म्हटलं जातं फॅटिक कम्युनिकेशन. राईट. मग वर्गामध्ये वादविवाद म्हणजे काय होणार? गंभीर असणार, विषयावर आधारित संवाद असणार, त्यामुळे ते फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये येणार, फॅटिक मध्ये नाही येणार. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. संज्ञापन ही मूळतः अर्थ काढण्याची प्रक्रिया आहे. या दृष्टिकोनाचा एक तार्किक अर्थ असा आहे की ऑप्शन्स दिलेत. सेंडर इज मोर इम्पॉर्टंट, प्रेषक हा अधिक महत्वाचा असतो, की माध्यम हे अधिक महत्वाचं असतं, की प्रक्षेपण हे अधिक महत्वाचं असतं, की अर्थ उकल क्षमता अधिक महत्वाची असते. तर यामध्ये डिकोडिंग इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे, डिकोडिंग ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. बघा, आपलं स्टेटमेंट काय म्हणतोय की संज्ञापन ही मूळतः अर्थ काढण्याची प्रक्रिया आहे. बरोबर. सो याचा अर्थ असा आहे की प्रेषित संदेशाचा खरा अर्थ तो प्राप्त करणारा म्हणजे रिसिव्हर कसा समजतो यावर अवलंबून असतं. बरोबर ना. कम्युनिकेशन मध्ये जेव्हा एखादा मेसेज आपण सेंड करतो, मग रिसिव्हर तो कशा पद्धतीने घेतो त्याच्यावरती इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशन कसं होणार आणि काय होणार. बरोबर. सो डिकोडिंग केव्हा होते? जेव्हा रिसिव्हर तो मेसेज समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला डिकोडिंग म्हटलं जातं. सो डिकोडिंग ही सगळ्यात जास्त महत्वाची. 16 एप्रिल 2017 ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HTTP इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट? इंटरनेटच्या संदर्भात HTTP चे पूर्ण रूप काय आहे असं विचारले. हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोसेस, हायर टेक्निकल टेक्स्च्युअल प्लॅटफॉर्म, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, की हायपर ट्रान्समिशन ऑफ ट्रंकेटेड प्रोसिजर्स? सोपा प्रश्न आहे. HTTP चा अर्थ होतो हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. हे जे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल जे आहे, बरोबर, हा डेटा कम्युनिकेशन साठी वापरला जाणारा ऍप्लिकेशन प्रोटोकॉल आहे. वर्ल्ड वाईड वेब WWW ज्याला म्हणतो आपण, बरोबर, यामध्ये डेटा कम्युनिकेशनचा हा एक बेस आहे. ठीक आहे. वेब ब्राउझर साठी हे यूज केलं जातं. वेब ब्राउझर मध्ये काही इन्फॉर्मेशन एक्सचेंज करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून काही इन्फॉर्मेशन सेंड करण्यासाठी सर्व्हरवरती HTTP चा वापर केला जातो. ठीक आहे. HTTP काय आहे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. .jpg ग्राफिकल फाईल, .ttf वर्ड टेक्स्ट फाईल, .wav ऑडिओ फाईल आणि .exe एक्झिक्युटेबल फाईल. यामध्ये इनकरेक्ट विचारले बरं का, चुकीची जोडी विचारलेली आहे. याचा अर्थ यामध्ये 3 ऑप्शन बरोबर असणार आहेत है ना. तर आपण घाईघाईमध्ये असं करतो की जे उत्तर बरोबर आहे ते पहिला ऑप्शन दिसला की हा तोच बरोबर आहे है ना. घाई असते आपल्याला, हा मला येते म्हणून सांगायची. तसं नाही करायचंय. पूर्ण प्रश्न नीट वाचायचंय, चौथ्या ऑप्शन पर्यंत वाचून घ्यायचंय सगळं, मगच उत्तर द्यायचंय. आलं लक्षात? तर याचा राईट आन्सर आहे TTF वर्ड टेक्स्ट फाईल. ठीक आहे. यामध्ये हे जे TTF सांगितलेलं आहे हे वर्ड टेक्स्ट फाईल नाहीये. समजलं? हे JPG जे आहे हे ग्राफिकल फाईल बरोबर आहे. WAV जे आहे ऑडिओ फाईल बरोबर आहे. EXE जे आहे हे सुद्धा बरोबर आहे. TTF नावाचं यामध्ये कुठलंही फाईल नसतं. आलं लक्षात? TXT असतं जे वर्ड टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जे असतं किंवा वर्ड टेक्स्ट फाईल जे असतं ते काय असतं? TXT त्याला आपण म्हणतो. आलं लक्षात? TXT. राईट. त्यामुळे चुकीचं आहे बी ऑप्शन. आयडेंटिफाय द करेक्ट असेंडिंग ऑर्डर ऑफ द युनिट्स ऑफ डिजिटल मेमरी.
डिजिटल मेमरीच्या युनिट्सचा योग्य चढता क्रम लावायचा आपल्याला. आता स्टोरेजचा दिलेला आहे MB, पेटाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट है ना, PT ते पण दिलेलं आहे. तर यामध्ये चढत्या क्रमाने लावायचं आहे आपल्याला. ठीक आहे. ऑप्शन्स बघा, आधी मेगाबाईट, मग पेटाबाईट, मग गिगाबाईट, मग टेराबाईट आहे का, की मेगाबाईट, टेराबाईट, पेटाबाईट आणि गिगाबाईट, की GB, MB, PT, TB, की आधी MB, मग GB, मग TB आणि मग PT. बरोबर आहे. ऑप्शन 4 जो आहे, ऑप्शन डी जो आहे तो एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे. आधी MB असतं, मग GB, मग TB आणि त्यानंतर PT. क्लिअर? पुढे बघा. पुढील प्रश्न, इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट, द फॅसिलिटी इन विच द सर्व्हर ऍप्लिकेशन अलाउज मेनी युजर्स टू क्रिएट अँड एडिट पेजेस ऑन अ वेबसाईट थ्रू देअर ब्राउझर इज कॉल्ड. इंटरनेटवरती एक अशी फॅसिलिटी आहे, अशी सुविधा आहे, ज्यामध्ये एक असं ऍप्लिकेशन आहे ज्यावरती काही गोष्टी एडिट करण्यासाठी आणि काही गोष्टी तयार करण्यासाठी है ना, तिथे फॅसिलिटी दिली जाते, तिथे एक ऑप्शन दिलं जातं युजर्सना है ना. त्याला काय म्हटलं जातं, हॅकिंग, ट्रोल, सायबरनेटिक्स की विकी. तर ते आहे विकी. विकिपीडियाचं नाव ऐकलं असेल है ना. त्या विकिपीडियावरती युजर्स तो डेटा जो आहे तो एडिट करू शकतात, राईट करू शकतात ऍज पर देअर नॉलेज. आलं लक्षात, त्याला आपण विकिपीडिया म्हणतो. पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ द इंटरनेट फॅसिलिटीज फ्रॉम द फॉलोइंग. 16 एप्रिलचाच हा परत प्रश्न आहे. IMDb, गुगल, लिंक्डइन आणि युट्यूब असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि या 4 ऑप्शन्स मध्ये करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये आपल्याला सांगायचं. ऑप्शन्स आहेत IMDb, गुगल, लिंक्डइन, युट्यूब, की आधी गुगल मग IMDb मग युट्यूब आणि मग लिंक्डइन, की आधी गुगल मग युट्यूब, लिंक्डइन, IMDb, की आधी लिंक्डइन मग गुगल, युट्यूब आणि IMDb. तर राईट आन्सर आहे ऑप्शन ए, आधी IMDb मग गुगल मग लिंक्डइन आणि युट्यूब. IMDb बद्दल मे बी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. IMDb एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे व्हिडिओ गेम्स असतील, सिरियल्स असतील, मूवीज असतील, त्यानंतर आणखीन स्ट्रीमिंग कंटेंट असेल, यामध्ये जे काही कास्ट असतात राईट, काही पर्सनल बायोग्राफीज असतील, यामध्ये काही प्रोडक्शन क्रू असतील राईट, यांना रेटिंग दिलं जातं, यांना रिव्ह्यू दिलं जातं, यांच्याबद्दल माहिती त्या ठिकाणी स्टोअर केली जाते. हे असं एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, जे की 1990 मध्ये लॉन्च केलं गेलं होतं. गुगल जे आहे 1998 मध्ये सुरू केलं होतं लॅरी पेज आणि सर्गे ब्रिननी. लिंक्डइन 2003 मध्ये आणि आपलं युट्यूब जे आहे ते 2005 मध्ये सुरू केलं गेलं होतं. ठीक आहे. 16 एप्रिल 2017 ज्या दिवशी एक्झामिनेशन झाली होती, त्या एक्झामिनेशन मधला हा प्रश्न आहे. भोपाल डिझास्टर इज कॉज्ड ड्यू टू. भोपाल दुर्घटना जी आहे ते कोणत्या कारणामुळे झाली होती, असा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत मिथाइल यासो सायनाइट, ठीक आहे, ऍक्च्युली ते आयसोसायनाइट आहे. त्यानंतर इथाइल आयसोसायनाइट, सोडियम सायनाइट की पोटॅशियम सायनाइट. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे तो आहे ऑप्शन ए, मिथाइल आयसोसायनाइट. ठीक आहे. 1984 मध्ये ही दुर्घटना घडली होती. ठीक आहे. युनियन कार्बाइड कारखान्यामधून हे मिथाइल इसोसायनाइट म्हणजे MIC वायू जो आहे त्याची गळती झाली होती. ठीक आहे. आणि या विषारी वायूमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक लोकांनी दीर्घकालीन आरोग्य समस्या सुद्धा भोगल्या आहेत. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए. दुसरा प्रश्न आहे, द मेजर कॉज ऑफ वॉटरबॉर्न डिसीज इज ड्यू टू कंटॅमिनेशन बाय. पाण्यातील विविध रोग खालीलपैकी कोणत्यामुळे पसरतात? मलमूत्र, रासायनिक, धोकादायक कचरा की रंगद्रव्य है ना. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, मलमूत्र. ठीक आहे. पाण्यामुळे होणारे रोग जे आहेत यामध्ये पाण्यात जे मलमूत्राचे मिश्रण झालेले असते त्या मिश्रण झाल्याबद्दल किंवा झाल्यामुळे है ना जलजन्य रोग जे आहेत ते पसरत असतात. आलं लक्षात. असे पाणी जर आपण पिलं तर त्यामुळे कॉलरा होऊ शकतं, टायफॉइड होऊ शकतं है ना, अतिसार यांसारखे रोग होऊ शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 16 एप्रिल 2017चाच आहे.
परिसंस्थेत खारफुटी वनस्पती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडते? खाडीमध्ये, इस्टरी, डोंगर उतार हिल स्लोप्स, डोंगर पठार प्लॅट्यू की गोड पाण्याचे सरोवर फ्रेश वॉटर लेक्स, है ना? याचं जे राईट आन्सर आहे ते आहे खाडी. समजलं का? यामध्ये जे खारफुटी वनस्पती जे आहे ना, खारफुटी ही एक विशेष परिसंस्था आहे जी खाडी परिसरामध्ये जास्त आढळते, जिथे गोडे व खारी पाणी मिसळते. ठीक आहे, गोडे आणि खारे पाणी जिथे मिसळते त्या ठिकाणी हे विशेष परिसंस्था जे आहे ते आढळते, है ना? ते किनारपट्टी असेल किंवा किनारपट्टीचे रक्षण करते, समुद्री जीवनाला आधार देते, मातीची धूप होण्यापासून थांबवते, है ना? त्याला म्हणतो आपण खारफुटी वनस्पती, जी की खाडी जागेमध्ये जास्त बघायला मिळतं. क्योटो कार्यपद्धतीचे मुख्य उद्देश. क्योटो प्रोटोकॉल जे आहे इज अन ॲग्रीमेंट टू जागतिक तापमान घट करणे, आम्ल पावसाचे प्रमाण कमी करणे, झाडांची लागवड करणे की जमिनीची धूप कमी करणे, है ना? क्योटो प्रोटोकॉल हे कशाशी संबंधित आहे? है ना? क्योटो करार जो आहे तो आहे पूर्णपणे ग्लोबल वॉर्मिंगसाठी जे काही घटक कारणीभूत आहेत त्या घटकांना कमी करणं, हे क्योटो प्रोटोकॉलचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. ठीक आहे. क्योटो ॲग्रीमेंट किंवा क्योटो प्रोटोकॉल ॲग्रीमेंट जो आहे हा एक इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय करार आहे, जो जागतिक तापमान कमी करण्यावर फोकस्ड आहे किंवा केंद्रित आहे. यामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत, हरितगृह वायू जे आहेत, याचं प्रमाण मर्यादित ठेवण्यासाठी है ना जबाबदारी देशावर दिलेली आहे. याची जबाबदारी जी आहे ती युनायटेड नेशन मेंबर जे आहे त्यांना दिलेली आहे. आंतरराज्यात पाण्याच्या वापरावरून मतभेद चालू आहेत. कावेरी नदीच्या पाण्यावरून कोणत्या 2 राज्यात मतभेद आहेत? महाराष्ट्र आणि कर्नाटक, कर्नाटक आणि तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू की ओडिसा आणि मध्य प्रदेश? तर याचा राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, कर्नाटक आणि तमिळनाडू. ठीक आहे. कावेरी नदी जी आहे कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यामध्ये कावेरी नदी जी आहे त्याच्या पाण्याच्या वाटपावरून डिस्ट्रीब्युशनवरून वाद आहे, आणि हा जो वाद आहे खूप वर्षापासून कायदेशीर आणि राजकीय पद्धतीमध्ये स्वरूपामध्ये सुरू आहे. ठीक आहे. सो याचा राईट आन्सर आहे कर्नाटक आणि तमिळनाडू. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे? है ना? नावेगाव राष्ट्रीय उद्यान, नंदवगड राष्ट्रीय उद्यान, नागरहोल राष्ट्रीय उद्यान की माधव राष्ट्रीय उद्यान? काय प्रश्न आहे? खाली दिलेल्या नॅशनल पार्कपैकी, राष्ट्रीय उद्यानापैकी महाराष्ट्रामध्ये कुठला आहे? तर तो आहे नावेगाव राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. हे उद्यान जे आहे महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यात आढळतं. ठीक आहे. आणि हे पक्षी निरीक्षण व जैवविविधता जे आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. कुठलं? नावेगाव राष्ट्रीय उद्यान. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. कुठे आहे हे? आपल्या ईस्टर्न महाराष्ट्रामध्ये, म्हणजे गोंदिया वगैरे साईडला. ठीक आहे. पुढे 16 एप्रिल 2017चा प्रश्न आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग 5 पिलर्स आर एक्सपेक्टेड इन एज्युकेशन पॉलिसी 2016? शैक्षणिक धोरण 2016 मध्ये कोणते 5 स्तंभ असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे? ऑप्शन ए उपलब्धता, परवडणारे शिक्षण, न्याय मांडली आणि दर्जा आणि उत्तरदायित्व. ऑप्शन बी ज्ञानप्राप्ती, सुलभता, ज्ञान संकल्पना, ज्ञान निर्मिती आणि ज्ञानाचे उपयोजन आणि सेवा वितरण. त्यानंतर ऑप्शन सी शाळा विना समाज, मितव्ययता, कौशल्य देवाणघेवाण, स्वयं मूल्यमापन आणि संशोधन. आणि लास्टली डी तुमचं ई प्रशासन, भौतिक परिस्थिती, सामाजिक लेखा परीक्षण, पर्यावरणीय वैधता आणि स्वय अध्ययन कृप्ती. ओके, कृप्ती कसं प्रोनाउन्स करायचं याला? सेल्फ लर्निंग डिव्हाइस म्हणा त्याला. ठीक आहे, बेस्ट आहे ते. तर याचा राईट आन्सर आहे तुमचं ऑप्शन ए. ठीक आहे. 2016 मध्ये जे शैक्षणिक 2016 आहे
याच्यामध्ये हे 5 महत्वाचे स्तंभ होते. उपलब्धता, परवडणारे शिक्षण, न्याय मांडणी, दर्जा आणि उत्तरदायित्व. ठीक आहे. उपलब्धता म्हणजे काय? सर्वांसाठी शिक्षण उपलब्ध असायला हवं. परवडणारे शिक्षण म्हणजे प्रत्येकाला, प्रत्येक समाजाच्या सर्व घटकांसाठी है ना, हे शिक्षण परवडणारे असलं पाहिजे. न्याय मांडणी म्हणजे काय? वंचित गट जे आहे ते वंचित गटांना समान संधी उपलब्ध मिळाली पाहिजे. दर्जा, शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. आणि उत्तरदायित्व म्हणजे शाळांना, स्कूल्सला त्यांचे जे कार्यप्रदर्शन आहे आणि निकाल जे आहे हे जबाबदार ठरवणं. मानवामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पुनर्त्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय, अशी शिक्षणाची व्याख्या डॉट डॉट यांनी केली. जॉन ड्यूवे, स्वामी विवेकानंद, प्लॅटो की व्हाईटहेड? तर ती केली होती स्वामी विवेकानंद यांनी. ठीक आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन बी. स्वामी विवेकानंदांनी शिकण्याची व्याख्या केली होती की मानवामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पुनर्त्वाचे प्रकटीकरण है ना, असं त्यांनी व्याख्या केली होती शिक्षणाची. आणि त्यांच्या मानणे होते किंवा त्यांचं मानणं असं होतं की खरे शिक्षण माणसाच्या अंतर्गत दिव्य शक्तीचे आणि कर्तृत्वाचे बाहेर येणे आहे. समजलं? म्हणजे त्याच्या अंगातली जी पॉवर आहे ती बाहेर येणं म्हणजे शिक्षण आहे. पुढचा प्रश्न बघा, मोठा आहे पण जरा व्यवस्थित समजून घेतलं तर समजू शकतो. ठीक आहे. आणि एक्झामिनेशन मध्ये जर बघितलं तर अशा प्रकारचा प्रश्न एक कंपल्सरी असतो ज्यामध्ये आर्टिकल बद्दल विचारला जात आहे ना. आता बघा काय म्हणतंय की विद्यापीठ कायदा 1994 जो आहे म्हणजेच युनिव्हर्सिटी ऍक्ट 1994 या संबंधित काही आर्टिकल्स दिलेले आहेत. मग ते करेक्ट आर्टिकल्स कुठले कुठले आहेत ते सांगायचे. पहिला दिलाय आर्टिकल 81 जो म्हणतोय की संलग्नीकरण व मान्यतेसाठी शर्ती दिलेल्या आहेत. नियम 82 परवानगी मिळण्यासंबंधी कार्यपद्धती. नियम 83 संलग्नीकरण करण्याची कार्यपद्धती आणि नियम 84 महाविद्यालयांना मान्यता देण्याची कार्यपद्धती. राईट. तर हे ऑप्शन 4 एक्झॅक्टली बरोबर आहे कारण हे सर्वच करेक्ट मॅच होत आहेत. ठीक आहे. पुढे सॅम पित्रोदा सर्व्ड ॲज, सॅम पित्रोदा यांनी डॉट 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 म्हणून काम पाहिले आहे. ठीक आहे. ए यूजीसी चेअरमन, बी एनकेसी चेअरमन, सी एनसीटी डायरेक्टर की डी एनसीईआरटी चेअरमन? राईट आन्सर आहे ऑप्शन बी एनकेसी चेअरमन. ठीक आहे. सॅम पित्रोदा जे आहेत यांनी नॅशनल नॉलेज कमिशन याचे चेअरमन म्हणून त्यांनी सर्व केलेलं आहे, काम केलेलं आहे. हे भारताच्या दूरसंचार क्षेत्रामध्ये एक महत्वाची व्यक्ती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे है ना. आणि हे जे राष्ट्रीय ज्ञान आयोग जे आहे म्हणजे आपलं नॅशनल नॉलेज कमिशन जे आहे यामध्ये 2005 मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. राईट, हे लक्षात ठेवा. त्यासोबतच भारतामध्ये ज्ञान आणि शिक्षण राईट हे सुधारण्यासाठी, एज्युकेशन सिस्टीम सुधारण्यासाठी यांनी भरपूर अशा चांगल्या चांगल्या शिफारशी केलेल्या आहेत. ठीक आहे. सॅम पित्रोदा. पशुवैद्यकीय शिक्षण हे शिक्षणाशी निगडित आहे. वेटरनरी एज्युकेशन इज रिलेटेड टू व्हॉट डॉट डॉट डॉट. जनरल एज्युकेशन, मेडिकल एज्युकेशन, ॲग्रिकल्चरल की टेक्निकल? ऑब्विसली ॲग्रिकल्चरल. पशुवैद्यकीय म्हटलं की ॲग्रिकल्चरल झालं. राईट. यामध्ये कृषी शिक्षणाशी संबंध आहे कारण प्रामुख्याने जर बघायला गेलं तर हे शेतीशी संबंधित येतं है ना. शेतीशी संबंधित जे काही प्राणी आहेत त्यांच्या देखभाली असेल, त्यांचा उपचार करणं, त्यांच्यावर काही रोग असेल तर त्याची प्रतिबंधाशी संबंधित काही गोष्टी करणं है ना. त्यामुळे हे जे कन्सिडर केलं जातं पशुवैद्यकीय शिक्षण हे एज्युकेशनल आपलं ॲग्रिकल्चरल मध्ये कन्सिडर केलं जातं. पुढे AICTEचा पूर्ण विस्तार काय? सोपं आहे. ऑल इंडिया कमिटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन आहे की ऑल इंडिया कमिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड एज्युकेशन आहे की ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन आहे की ऑल इंडिया काउन्सिल ऑफ ट्रेड एज्युकेशन आहे ना. असा प्रश्न अगोदर सुद्धा विचारला गेला होता एक्झामिनेशन मध्ये. AICTEचा एक्झॅक्टली हाच प्रश्न. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ
टेक्निकल एज्युकेशन.